नमस्कार, मी सुवर्णा. धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. श्रावण महिना संपत आला की भाद्रपद महिन्यात वेध लागतात गौरी गणपतीचे. माझ्याकडे 11 दिवस गणपती बाप्पा विराजमान असतात, सोबत गौरी माताही असते. म्हणूनच मी ठरवलं गणपती बाप्पा आणि गौरीचे मुखवटे घेण्यासाठी भेट देऊया कांचन आर्ट्समध्ये. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. गणपती आहे, गौरीचे मुखवटे, त्यांची बॉडी, परत दागिने सुद्धा आणि साड्या सुद्धा. चला तर मग पाहूया त्यांच्याकडे किती व्हरायटी आहे ते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवात होते ती गणपती बाप्पाच्या रेखीव अशा मूर्तींनी. पहा किती छान आणि सुंदर दिसत आहेत. आपले इथे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर आणि सुबक मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत. काय मग गणपती बाप्पा आवडले का? आता मी काही थोडेच तुम्हाला गणपती बाप्पा दाखवले. इथे छोट्यापासून मोठे गणपती बाप्पा सगळेच अवेलेबल आहेत आणि ह्यांची रेंज 1,500 पासून पुढे आहे. आता मी आलेले आहे गौरीचे मुखवटे बघण्यासाठी. आपण भेटूया दुकानचे ओनर. या सर. नमस्कार ताई. नमस्कार ताई. हे दुकानचे ओनर आहे. सर आपलं नाव? मी किशोर दाभाडे. आपण इथे ह्या जागेवरती संपूर्ण या गौरी गणपतीच्या मूर्ती आणि त्याला लागणाऱ्या वस्तू ह्या बनवतो. आमचा बेसिकली धंदा हा ज्वेलरीचा आहे. अरे वा. जे गणपतीसाठी लागणारी ज्वेलरी लागते ती आपण बनवतो. आणि ही मी राहणारे बेसिकली बाबूगणू चौकातले आणि हा नवसाचा गणपती हा बाबूगणू चौकातला. लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मी ज्यावेळेला ठरवलं की आपण स्वतः बॉडी बनवायच्या, स्वतः हे पेंटिंग करायचं, स्वतः मोल्ड करायचे, त्यावेळेला ते सगळं मला आठवायला लागले आपण काय काय केलं आहे. आणि परत आपण मग या प्रोडक्शनमध्ये आलो आणि आपलं बेसिक दुकान तुळशीबागेत आहे. मेन दुकान तुळशीबागेत. अजून एक शॉप तुळशीबागेत आहे. जर त्या जवळपास तुम्ही असाल तर तुळशीबागेत त्यांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा. सर्व मुखवटे आपल्या आपल्या एक हावभाव दाखवतात प्रत्येकाचे. ही नावं आहे जशी की हे शांभवी, ह्याच्यामध्ये 2 साईज आहेत. सगळ्या ह्याच्यात जवळजवळ 2 साईज आहेत. ही शांभवी आहे, ही खाली तेजस्विनी आहे, जसं ही कमलाक्षिणी आहे. हिचे डोळे बघितले तुम्हाला तिचं नाव का कमलाक्षिणी हे लगेच कळेल. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की जे वरच्या बाजूला आहे बघा की हे सेट आहेत, बाळ आणि गौरी आणि महालक्ष्मी. तर यांचे सगळ्यांचे डोळे तुम्ही बघितले तर ह्यांचं सगळ्यांचं रिलेशन लक्षात येतं. जे बघतात हे सदाशिवपुटी मुखवटे, हे प्लेन बिंदीवाले मुखवटे आहेत. हे राजस्थानी, त्याच्या खाली जे आहेत ते राजस्थानी टिका सदाशिव पेटी. खूपच छान आहेत. पण ह्याच्यामध्ये 2 कलर का दिसतात काका? ह्याच्यामध्ये एक ग्लॉसी येते आणि एक मॅट येतो. तसंच ह्याच्यामध्ये अजून एक खालच्या बाजूला जे आहेत ह्याच्यामध्ये खळीचे मुखवटे, सदाशिव पेटी खळीचे मुखवटे. ह्याच्यामध्ये 2 साईज आहेत. हिचे डोळे तर अतिशय रेखीव आहेत आणि स्माइल तर काय क्यूट आहे. आहा. आणि साधारण ह्यांची प्राइस काय आहे काका? ही सदाशिव पेटी येतात हे अंदाजे 6,000ला तो छोटा येतो आणि मोठा 8 साईज असतात का काका? प्रत्येक ह्याच्यात 2 साईज असतात. जसे बॉडी असती 3, 3.5, 4, तर त्या 3, 3.5 मध्ये हा छोटा साईज चालतो. 4, 5 मध्ये हा मोठा साईज चालतो. जसे ते मुखवटे आहेत तसेच ही बाळं आहेत, पिळवण. ही वेगवेगळे साईज आहेत आणि वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये येतात. काही बसलेले आहेत, काही उभे आहेत, त्याचे सुंदर कपडे येतात. तसेच हे कापडी बॉडीमध्ये येतात. तिची वेणी तर किती सुरेख आहे नाही काका? हो ना. खूप छान मुखवटे आहेत आणि हे लहान बाळ, मुलगा आणि मुलगीमध्ये अवेलेबल आहे. दोन्हीमध्ये अवेलेबल. त्याचे कपडे सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहेत? हो हो, कपडे आहेत, स्टँड आहेत. बरं, स्टँड सुद्धा लहान मुलांसाठी अवेलेबल आहे. बरोबर. या वर्षी आपण हे जे पावलं आहेत
ही पावलं म्हणजे हा करंट आहे. अरे वा, हळदी त्याच्यात कुंकवाचा- हळद आणि कुंकूचा आहे. हो. बरोबर. ही 3.5 फुटी आहे. तिथं जे मुखवटे होते ह्या मुखवट्यांना पापण्या लावलेल्या आहेत, त्याही आपण लावून देतो. आणि आपला विषय झाला होता साडी. बरोबर. साडी नेसवायचं अगदी सोपं आहे. हे जे वेलक्रो आहे मागच्या बाजूला, बस एवढं सोपं काम आहे की हे चेन काढायची आहे आणि फक्त हे असं जसं बस. यामध्ये गोल साडी पण आहे बरं. आणि नऊवारी गोल पण साडी आहे. म्हणजे गोल साडी अशी नाही का? ह्या पद्धतीने गोल साडी आहे. बरं. आणि आपल्या ज्या बॉडी आहेत बरं. ज्या बनवलेल्या गौरीचा साचा म्हणतो आपण त्याला, बरोबर. त्याला जी काय बसण्याची पद्धत आहे ती अतिशय सुंदर आहे. म्हणजे ती बरेच ठिकाणी बनवतात, पण ह्या प्रत्येक साडी ही त्याच्या साच्यावरती सेट केलेली हो, आहे. ह्या निर्या खूपच छान येतात तिच्या. हो. बरोबर. तसेच हे साईज आहेत सगळ्या साच्यांचे. ह्याच्यामध्ये 3 फुटापासून 5 फुटापर्यंत आपल्याकडे साचे तयार आहेत. त्यामध्ये बनवले जातात. बरं. हे पूर्वी ट्रेडिशनल लोक वापरायचे. याला कोठीचा साचा म्हणतात. बरं. तसं आता हा जो आहे हा एका हातामध्ये प्रसाद आहे घेतो, एका हाताने आशीर्वाद देणारी आहे. त्यामुळे जशी पाहिजे तशी बनवून हे देतो. हात काका कापडाचे आहेत का? हे सगळे कापडाचे आहेत. बर. ह्या बॉडी फायबरचे आहेत, ह्या बॉडी फायबरचे आहेत. अच्छा, या बॉडी मध्ये माझ्या मते हात काहीतरी वेगळे पण करता येतात. हे वेगळे काढता येतात बरं. आणि त्याची स्टँडही आपल्याकडे असतात. वेगळे स्टँड येतात. साईज नुसार ते स्टँड हा, सुद्धा आपल्याकडे ह्याला- अवेलेबल आहेत. हे स्टँड आलं की फक्त गोल साडी नेसता येते. बरोबर. आणि अखंड साचा घेतला तर याच्यामध्ये नऊवारी साडी आणि गोल दोन्ही वापरता येतात. त्यामुळे आजकाल काय झालं, ट्रेंड ह्याचा जास्त आहे. नमस्कार, तुझं नाव? मी आदिती दाभाडे. तुमच्याकडे बऱ्याच व्हरायटी मला दागिन्यांमध्ये दिसत आहे. हो. मला जरा अजून डीप मध्ये सांग, गौराईसाठी काय काय दागिने तुझ्याकडे अवेलेबल आहेत ते. आपल्याप्रमाणे मोठा असा घातला जातो तो लप्पा म्हणतात, तो आपल्याकडे अवेलेबल आहे. बांगड्यांचा तोडा हा प्रकार जो गौराईच्या हातात सहजपणे घालता येतो, उघडझाप करता येतो. कर दिसतात असे पारंपरिक असे दागिने, त्याला चिंचपेटी असं म्हणतात. मोत्याची चिंचपेटी आहे, आधुनिक चिंचपेटी सुद्धा आपल्याकडे आहे. ठुशी, या सर्व ठुशा आहेत. त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे सेट पण बनवून मिळतो. मंगळसूत्र, पोहेहार, कोल्हापुरी साज, तोडा, ठुशी असे वेगवेगळे आणि वाजवी दरामध्ये दागिने आपल्याकडे उपलब्ध आहेत. जी लक्ष्मीच्या उजव्या हातामध्ये साक्षात लक्ष्मी आपल्या दारी येते आणि कलशामध्ये साठतीये, अशी एक संकल्पना डोक्यात ठेवून हे तयार केलं आहे. हे आपण आपल्या लक्ष्मीच्या उजव्या हातामध्ये अडकवू शकतो. ही धनरेषा. गौराईचे जे दागिने आहेत ना, ते अगदीच ग्रॅम ज्वेलरीसारखे महागच घ्यावेत असं काही नाही, तर त्याप्रमाणे रोज वापरातले नसून गौराईला सुंदर उठून दिसतील असे आपल्याकडे मंगळसूत्र, ठुशी, मोत्यांमध्ये मोत्यांच्या मोठ्या माळा, वेगवेगळ्या प्रकारचे हार असे पण आपल्याकडे अवेलेबल आहेत, जे कमी किमतीमध्ये उपलब्ध होतील, जे गौराईसाठी एकदम साजेसे असे आहेत. व्हरायटी तर खूप छान आहे दीदी तुमच्याकडे. तुमच्याकडे आलं की एकदमच सगळी खरेदी करता येईल. खरं आहे अगदीच. त्या वरदलक्ष्मीचे अशा पद्धतीने
बॉडी किंवा साचा म्हणू शकता असे त्यांच्याकडे अजून अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये हे साइजेस आहे लहान आणि मोठ्या अशा. खूप सुंदर रेखीव आकर्षक असा इथे गौरीचे मुखवटे अवेलेबल आहेत. तुम्ही इथे नक्की विजिट करा. मॅन्युफॅक्चरिंग विषयी जर काही बोलायचं झालं, हा साच्यामध्ये 1, 2, 3 असे 4-5 पार्ट असतात. या सगळ्याला सोल्युशन लावलं जाणार, त्याच्यावरती फायबर चिटकवलं जाणार आणि ते सर्व एकदम एकामेकाला चिटकवून जोपर्यंत ते चिटकत नाही तोपर्यंत ते ठेवले जाणार. आणि एकदा चिटकले एक अंदाजे 1 तास लागतो, 45 मिनिटाचा ते 1 तासाचा वेळ असतो. त्यानंतर त्यातनं अशा पद्धतीची बॉडी तयार होती. मग त्याच्या हाताचंही अशाच पद्धतीने 2 हात 2 एकत्र केलेले होणार. मग हे सगळं कशापासून तयार करता काका? हे फायबरचे आहेत, फायबर. टोटल फायबर येणार आणि 100% फायबर येते. आणि हे तुटत नाही, काही नाही, मोडत नाही, काही नाही, काहीही होणार नाही. याला 50 वर्षी लाईफ राहणार आणि दुरुस्ती होणार. समजा काही झालं तर दुरुस्ती नक्की होणार. ह्याची गॅरंटी काका देत आहेत. हो हो हो, 100%. तुम्ही घेतलं तर त्याचं दुरुस्त काही होणार नाहीच आहे. जरी झालं तरी काका आहेतच. सगळ्यात लहान साईजची आहे 3 फुटाची आणि ती 5 फुटाची. तिला आपण त्याला आमदार गौरी म्हणून म्हणतो. सगळ्यात मोठा साईज 7 नंबर. त्याच्यामध्ये हे सगळे साईज आहेत बघा, लहान मोठे सगळे. आणि हे सगळे लहान मोठे म्हणून आपल्याकडे 11 व्हरायटी आहे त्याच्यात. 11 व्हरायटी आहेत सगळे. आणि हे इथे सगळे तुम्ही बोलले तर 11 व्हरायटी लहान मोठे. त्याची हाताची बोटं वेगळी, काही चिटकलेली. आणि काय कलरिंगचं काम चालू आता हे कलरिंगचं काम चाललंय. दादा प्रायमर मारतायत. त्याच्यामुळे सगळ्यात ही बाळं आपली रंगवून ठेवलेली आहेत. आणि या सगळ्या जॉबमध्ये जर कधी कष्टाचं काम असेल ते घासकाम. प्रत्येक मूर्ती घासायची, तिला पॉलिश करायचं आणि नंतर प्रायमर मारून तिला हे करायचं, पेंटिंग करायचं. माझ्या प्रेक्षकांना तुम्ही इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. इतकी छान कलरफुल गौराई तुम्ही आम्हाला घरोघरी पोहोचवता त्याच्याबद्दल सुद्धा मी तुमची खूप आभारी आहे. मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.